Okay. An event is something that happens when user interact with the web page, such as when he click a link or button, enter text into an input box or text area. So what was the main thing? The event handling that happen when the user interact with the web page and and user. So it between the interaction between two things. First of all, when user access internet or net through the web server, okay, or web browser, that happen in event. In some cases, when browser itself can trigger the event, such as the page loaded or unload the event. आता ह्याच्यामध्ये आपल्याला नेमकं बघायचं काय, इव्हेंट हँडलिंग म्हणजे काय होतं. जेव्हा तुम्ही एखादा पेज ओपन करता ब्राउझर वरती, तेव्हा तुम्ही एखादी मुवमेंट करता, ठीक आहे. जस्ट लाईक की तुम्ही एखादा कोणतीही वेब पेज ओपन केली आहे, त्याला स्क्रोल अप करता, स्क्रोल डाऊन करता, पण स्क्रोल अप आणि स्क्रोल अप तुम्ही माऊसच्या सहाय्याने करता, करेक्ट. जेव्हा तुम्ही माऊसचा यूज करून स्क्रोल अप स्क्रोल डाऊन पेज करता, ते तुमची एक इव्हेंट झाली, ठीक आहे. जेव्हा तुम्ही सबमिट बटनला क्लिक करता, ती पण तुमची एक इव्हेंट आहे. ही जी इव्हेंट हँडलिंग ची प्रोसेस आहे, ही ही ह्याच्यामध्ये डिवाइड होते की तुम्ही जेव्हा एखाद्या माऊसचा यूज करता किंवा पेज डाऊन करता, या प्रकारच्या जेव्हा तुम्ही इव्हेंट्स करता, हे त्यामध्ये इन्क्लूड केलं जातं, ठीक आहे. आता इव्हेंट हँडलिंग मध्ये दोन प्रकारे इव्हेंट हँडलिंग होते. देर आर टू टाइप्स ऑफ इव्हेंट हँडलिंग. फर्स्ट, माऊस इव्हेंट हँडल. Second one is key event. Okay, so let's focus on first example. This is the example event for event handling. To understand how event work in JavaScript, let us put some from component on JavaScript. On onload event get activated as soon as the web page get loaded in the browser window. आता या इव्हेंट हँडलिंग मध्ये आपण काय करतोय, आपण एक इव्हेंट घेतला आहे ज्यामध्ये जेव्हा तुम्ही ऍज सून ऍज पॉसिबल म्हणजे जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तुमचं वेब पेज, त्यावेळेस तुमचं एखादा इव्हेंट आहे ते ऍक्सेस होणार, ठीक आहे. ऑनलोड इव्हेंट जे आहे, जे आपण यूज करत आहोत या प्रोग्राम मध्ये, ते तुमचं ऍक्टिव्ह होणार ज्या टायमिंगला तुम्ही वेब पेज लोड करता तुमच्या ब्राउझर वरती, ऍट द सेम टाइमला हे तुमचं इव्हेंट लोड होणार, ठीक आहे. आता ह्याचा प्रोग्राम जो आहे तो इथे आहे. सो दिस वन इज युअर प्रोग्राम. Now just okay. So what is the event? When page load, it's call an event, and when the user click a button, that click to is an event. म्हणजे जेव्हा तुमचं पेज लोड होतं त्यावेळेस तो इव्हेंट ऍक्सेस होतो किंवा त्या आपण त्या गोष्टीला आपण इव्हेंट म्हणतो, ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही एखादा बटन क्लिक करता, ती मुवमेंट जी आहे ती पण एक तुमचं इव्हेंट आहे, ठीक आहे. आता फॉर एन एक्झाम्पल, डेव्हलपर कॅन यूज दिस इव्हेंट टू एक्झिक्यूट अ जावास्क्रिप्ट coded response which cause a button to close a window. आता ह्याच्या इंग्लिश स्टेटमेंट मध्ये काय, हा जे पूर्ण जे स्टेटमेंट पास झालं आहे, जेव्हा डेव्हलपर एखादी इव्हेंट एक्झिक्यूट करतो जावास्क्रिप्टचा कोड वापरून, त्यावेळेस तो काय करतो, बटनला एखादी कमांड पास करतो. ती कमांड काय असते की तुम्हाला तुमचं जी विंडो ओपन आहे ती तुम्हाला क्लोज करायची आहे, ठीक आहे. आणि मेसेज आपल्याला एक डिस्प्ले करायचा आहे, मेसेज टू बी डिस्प्ले टू युजर, डेटा टू बी व्हॅलिडेट और व्हर्च्युअली एनी अदर टाइप ऑफ रिस्पॉन्स इमॅजिनरी. म्हणजे तुम्हाला एखादा मेसेज जर शो करायचा असेल तुमच्या वेब ब्राउझर वरती, त्यावेळेस तुम्ही तुम्ही जिथे बटन क्लिक केलं म्हणजे तुम्हाला एखादा मेसेज शो करायचा, एखादा बटन क्लिक होण्याच्या नंतर, मग त्यावेळेस जी इव्हेंट होते ना, ती पण एक इव्हेंटचाच भाग असते. इव्हेंट आर अ पार्ट ऑफ डॉक्युमेंट ऑब्जेक्ट्स लेवल 3. एव्हरी HTML एलिमेंट कंटेन अ सेट ऑफ इव्हेंट विच कॅन ट्रिगर जावास्क्रिप्ट कोड, ठीक आहे. जेव्हा एखादं इव्हेंट हँडल होतं, प्रत्येक इव्हेंट हँडल करण्यासाठी जावास्क्रिप्ट कोड यूज केला जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जो पाहतोय ऑन क्लिक टाइप इव्हेंट, म्हणजे आता हे जे सॉरी आपण एक्झाम्पल पाहतो आहे इव्हेंट हँडलिंगचं, ज्याच्यामध्ये ऑनलोड इव्हेंट टॅग आपण ऍट्रिब्यूट यूज केलेला आहे. पहिलं एक्झाम्पल रन करून पाहू आपण. दिस इज युअर कोड फॉर दॅट एक्झाम्पल. फर्स्ट ऑफ ऑल वी विल रन दिस कोड. लेट्स चेक. ओके, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते ज्याच्यामध्ये आपण कोड रन करणार आहोत. ओके, ओके. सो लुक ॲट दॅट एक्झाम्पल. तुम्ही जर एक्झाम्पल पाहिलं असेल, वन सेकंड. ओके, सो मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करते. नाव इज शेअरिंग द स्क्रीन ऑफ नोटपॅड.
Okay, so look at here. This is your demo example of onload tag attribute. यामध्ये आपण काय केलंय, we use the JavaScript type equal to text JavaScript. I already told you, when we declare a syntax of JavaScript, when we declare it's in a head tag, is middle between the head tag. So आपण जेव्हा डिक्लेरेशन देतोय तेव्हा आपण त्याला हेड टॅग मध्ये लिहितोय. ठीक आहे, डिक्लेअर करतोय. HEAD, हेड. ओके, हा तुमचा कोड आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केलंय, एक टायटल नेम दिला आहे, डेमो ऑफ लोड टॅग ऍट्रिब्यूट. देन आपण स्क्रिप्ट टाइप इक्वल टू टेक्स्ट जावास्क्रिप्ट. आपण जावास्क्रिप्टचा कोड यूज करतोय म्हणून आपण टॅग जावास्क्रिप्टचा घेतला आहे. हा त्याचा सिम्बॉल आहे. जावास्क्रिप्ट टाइप इक्वल टू टेक्स्ट जावास्क्रिप्ट. देन आपण फंक्शन डिक्लेअर केलं आहे. ओके, फंक्शन नेम, मग फंक्शनची बॉडी. देन वी राइट सम मेसेज ऑन अलर्ट function. So this one is your total code of JavaScript which we declare in head. So JavaScript type equal to text JavaScript. We declare a function name my function, and then alert message आपण show करत आहोत. alert message म्हणजे आपण वेलकम हा जो वर्ड आहे तो पास केला आहे, वेलकम. Then we close the script tag, then we close the head tag, and here we declare the body. On a body tag we declare an onload function. Sorry, when we call onload, when onload call the my function. Okay, my function जो फंक्शन आपण डिक्लेअर केला आहे आपल्या हेड टॅग मध्ये, तो आपण खाली कॉल करतोय onload मध्ये. जेव्हा आपण हा प्रोग्राम रन करू, लेट्स सी व्हॉट हॅपन. तुम्हाला कळेल की कोड रन केल्यावरती काय होईल. Wait a minute. Okay. Just give a second. Okay, there is small mistake in that code. Head function, then title, screen type. Let me check first where is an error. Script head my function. We declare the my function. Let's see what happened to that. Open with Microsoft. Okay, Google Chrome. Okay, so see here, when we run that code, it shows our output in Google Chrome. This page says welcome. Okay, we want to show welcome word, so it show in a notification box. This is a welcome, and when we click on OK button, it cleared our window. So जेव्हा आपण हा प्रोग्राम रन केला तेव्हा आपण एक कमांड दिली आहे ऑनलोड फंक्शनला की अलर्ट हा जो मेसेज आहे तो डिस्प्ले झाला पाहिजे. ठीक आहे, ऑनलोड फंक्शन मध्ये आपण काय करतो, एक फंक्शन लोड करतोय आणि ही जी इव्हेंट आहे याला आपण इव्हेंट हँडलिंग म्हणतो. दिस मेसेज विल बी डिस्प्ले ऑन पेज लोडिंग. जसं तुमचं पेज लोड होईल ऍट द सेम टाइम तुमची जी काही इव्हेंट आहे जी तुम्ही त्याला कमांड पास केलेली आहे ती कमांड रन होईल. आपण कमांड काय दिली आहे की आपल्याला हा जो अलर्ट फंक्शन आहे तो रन झाला पाहिजे आणि वेलकम जे मेसेज शो करायला पाहिजे तो वेलकम शो झाला पाहिजे. आपल्या प्रोग्राम मध्ये जेव्हा आपण प्रोग्राम रन करतो तेव्हा जेव्हा आपण पेज लोड करतो ऍट द सेम टाइम आपल्याला हे जे पेज आहे ते रन झालेलं दिसतं. करेक्ट. त्याच्यानंतर
लेट्स मूव ऑन अवर नेक्स्ट टॉपिक. ओके, सो ही तुमची फर्स्ट इव्हेंट झाली. ठीक आहे. सो